जावे शक्ती जीवे वंची भीष्मपण केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे वंची तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरिला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे वंची विठ्ठल विठ्ठल पुढे बसलेले लहान मुलं शांत बसा. जास्त वेळ नाही घेणार तुमचं, फक्त तुम्हाला 1.5-2 तास बसायचंय. शांत चित्तेने कीर्तन ऐका. जसं तुम्ही शाळेमध्ये भाषण ऐकता ना, अगदी तशाच पद्धतीने आज चिंतन ऐकायचं. लक्षपूर्वक ऐका. आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका ताण मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणया पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्नं वरं पुंडलीकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्यं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अभ्यत्र जननी देवाची सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जोडिया करा चरणे एक एक शब्द लक्षपूर्वक ऐकायचा आणि घरी गेल्यानंतर सांगायचं कीर्तनामध्ये काय सांगितलं ते लक्षपूर्वक ऐका. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कन्न करुणा वरुणालय भगवान पंढरीश पररंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती. राम राज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं. 700 श्लोकांवरती 9000 उभ्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 उभ्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली. जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळस झाला. जो जे वांछील तो ते लाहो. इतकंच नव्हे तर वसुदैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या न्यायाने मौलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्याकरता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला. आणि माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडत राहिला. 350 वर्ष भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणा सगळीकडे अधर्म झाला आणि विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4500 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कारपण्य धुवून गेला. पंढरीनाथाला खेळ्या भेटला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्ती भावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबारायांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर जगद्गुरु तुकोबारायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबाराय? मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला. लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गावून भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भावबन मानलं, वृक्षवल्लींना सोयरं मांडलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन अळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करत असताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका मुलांनो,
गाथा समजून घेताना, तुकोबरायांचा गाथा समजून घेताना किंवा गाथ्यातील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. गाथ्याचा नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथा काय. गाथाचा नंबर 2चा टप्पा, गाथा अशी नाही की कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा, माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले. लक्षपूर्वक ऐका माई बापांनो, माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल तर असो, हे समोर बसलेले मुलं आहेत ना, मोबाईल ठेवून द्या. शांत बसा. सगळेजण मोबाईल ठेवून द्या आणि शांत बसा. मोबाईल ठेवून द्या. मोबाईल परत काढायचं नाही आता कीर्तन संपेपर्यंत. हे युट्यूबला दिसणार आहे तुम्हाला, समोर कॅमेरा चालू आहे, नंतर तुम्ही ऐका कीर्तन. मोबाईल मध्ये रेकॉर्ड करू नका कोणी, लक्षपूर्वक ऐका. तर या अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. लक्षपूर्वक ऐका. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा असणारा ब्रह्मांड नायक आपल्या भक्ताचं काम करत असताना आपल्या अंतकरणामध्ये तिळा इतकी शंका बाळगत नाही, आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, तिळा इतकी ही लाज आपल्या अंतकरणामध्ये धरत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अशा देवाला तुम्ही शरण जा, जो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना लाजत नाही, जो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, जो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिळा इतकी ही लाज अंतकरणामध्ये धरत नाही, अशा देवाला तुम्ही शरण जा, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला. जगद्गुरु तुकोबराय, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात असं तुम्ही म्हणता, आणि तो असणारा ब्रह्मांड नायक आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, म्हणून त्या देवाला शरण जायचं असं तुम्ही सांगता. मग हा देव आपल्या भक्तांकरता काय काय करतो बरं. तर जगद्गुरु तुकोबराय त्या व्यक्तीला उत्तर देत आहेत, यदा कदाचित आपल्या भक्तांवरती मरणही अटीतटीचा प्रसंग आला तर भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. अर्जुनासारखा निष्ठावंत भक्त भीष्माचार्याने पण केला होता. उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन, अर्जुन वाचणं शक्य नव्हतं. अशा वेळेला देवाने अर्जुनालाही मरू दिलं नाही आणि भीष्माचार्याचा पण खरा केला. ही महास्थित कालातली भगवंताची अवस्था सांगितली. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला. जगद्गुरु तुकोबराय, देव आपल्या भक्ताचं काम करत असताना अंतकरणामध्ये लाज धरत नाही असं तुम्ही म्हणता, म्हणून त्या देवाला शरण जायचं असं तुम्ही सांगता. यदा कदाचित आपल्या भक्तांवरती मरणही अटीतटीचा प्रसंग आला तर त्या प्रसंग आल्यानंतर तो त्याच्या जीवाची पर्वा न करता काम करतो असं तुम्ही म्हणता. मग या गोष्टीचा साक्षीदार कोण आहे. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरियेला. देव आपल्या भक्तांकरता किती कणवाळू आहे, किती कृपाळू आहे, किती भक्तवत्सल आहे, किती करुणावत्सल याची मला साक्ष आहे आणि म्हणून तो मी माझ्या चित्तामध्ये धरलाय. असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल
तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, श्री हरिभक्त परायण पूज्य गुरुवर्य लक्ष्मण महाराज दादा पुरुषोत्तम पुरीकर यांच्या छत्राखाली व श्री हबळप गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर आळंदी देवाची यांच्या प्रेरणे तसंच समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी तालुका माजलगाव जिल्हा बीड आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आली. ते ज्यांच्यामुळे या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली ते असणारे सिद्धेश्वर गोळेकर या दादांच्या माध्यमातून. म्हणजे 1 वर्षापासून ते संपर्कामध्ये होते. 1 वर्षापासून त्यांची इच्छा होती माझं कीर्तन ऐकावं आणि 1 वर्षापासून ते संपर्कात होते आणि खऱ्या अर्थाने आज तो योग आलाय. प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देते की खरोखर त्यांच्या घरी गेल्यानंतर माजलगावला ज्या वेळेला आम्ही आज आलो म्हणजे मला माहेरात आल्यासारखं वाटलं. आणि तुम्हाला सांगू, माझं माहेर सुद्धा बीड जिल्ह्याच आहे बरं का. आणि म्हणून मी त्यांना सांगते की तुम्हाला 2 मुली नाहीत, आता मी तुमची 3री मुलगी आहे. खऱ्या अर्थाने माहेरात आल्यासारखं मला वाटलं. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य तथा कीर्तनकार आमचे बंधू हरिभक्त परायण संभाजी महाराज पवार त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या पाठीमागे त्यांनी सुंदर अशी चाल गायली ते असणारे नाव काय, बळीराम महाराज त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे दुसरे गायनाचार्य नाव काय, पांडुरंग महाराज गोळेगावकर त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे दत्ता महाराज त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे साक्षात सरस्वती माता ज्यांच्या हातामध्ये विराजमान आहे असे असणारे मृदुंगाचार्य मुकुंद महाराज त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांचं सहकार्य या सप्ताहाला आवर्जून असतं, भरपूर असं मार्गदर्शन ज्यांचं असतं ते असणारे संदीपान महाराज गोळेगावकर त्यांचंही ऋण व्यक्त करते. गोळेकर त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली, काय नाव, विठ्ठल मंडप त्यांचंही ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले दादा, सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न गुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोद्धार आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पवन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या पवन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे रमतेराम दिघे बाबा यांच्या पवन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानवरांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. तर अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी सुरुवातीला सांगते, 1-1.25 तासाचा कालावधी आपल्याकडे. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी सुरुवातीला तुम्हाला सांगते, 1-1.25 तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. आता शांत बसा. 1-1.25 तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का माईबाप. कारण एवढं लांबून मी काय तुम्हाला हसवण्याकरता आलेलं नाही म्हटल्यानंतर तुम्हाला टेन्शन आलं का जरा. हसवण्याकरता मुळीच आलेलं नाही. आणि माझं प्रामाणिक मत असं आहे माईबापांनो, कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते. माझं वाक्य लक्षपूर्वक आहे का, कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक आहे का, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही, कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. मी तुम्हाला संतांचं हृदय उलगडून दाखवणार आहे आणि त्याच्याकरता माझी कीर्तन आहेत बघा. संतांच्या अंतकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत आणि त्याच्याकरता कीर्तन असावेत. कारण हा जो समाज जमलाय हा काय तुमच्या माझ्या शब्दावरती जमलाय का,
कोणाच्या शब्दावरती जमलाय? हा जो समाज जमलाय हा संतांच्या शब्दावरती जमलेला समाज आहे आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत माई बापांनो. आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. द्यायच्या असल्या तर मोकळ्या म्हणून द्या बरं का, व्याजानं देऊ नका. टॅक्स नाही लागला त्याच्यावरती अजून. तर आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही, त्याचं नाव ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, ज्याला विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. ज्यानं जगद्गुरु तुकोबरायांच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. अमानित्व म्हणजे काय सांगू तुम्हाला? अमानित्व शब्दाची व्याख्या विश्वमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. अमानित्व म्हणजे जे कोणाला मानतच नाही त्याला म्हणायचं अमानित्व. आणि संत कोणाला मानत नाहीत बरं का, महाराज मंडळी सुद्धा कोणाला मानत नाहीत. लोक आम्हालाही म्हणतात ताई तुम्ही कोणाला मानत नाही. काय मानायचं सांगा ना. अरे मानलं ना विश्वमौली ज्ञानोबरायांना आणि जगद्गुरु तुकोबरायांना. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभर करत असतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगद्गुरु तुकोबरायांनी धरले तर एका हाताला विश्वमौली ज्ञानोबरायांनी धरले. विश्वमौली ज्ञानोबराय आमची माय आहेत तर जगद्गुरु तुकोबराय आमचे बाप आहेत. आणि म्हणून त्या माय बापाच्या अंतःकरणातले भावरंग आज मला तुमच्यामध्ये उतरायचे. विठ्ठल रसो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय देवाच्या अंतःकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचे वर्णन करतात. देवाच्या अंतःकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचे वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जर भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्या योग्यतेचा भाव असेल तर जगाचा मालक त्या भक्ताकरता कितीही खालच्या पात्रतेचं काम करतो. ते काम करत असताना अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही, आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, त्याला इतकी ही शंका धरत नाही. फक्त भक्त त्या योग्यतेचा असावा. मग भक्त कोणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पास निवारोणी, ज्याच्या अंतःकरणातल्या आशा संपल्यात, ज्याच्या अंतःकरणातल्या अपेक्षा संपल्यात आणि ज्यानं आपलं अंतःकरण रिकामं करून फक्त भगवंताला जर आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान करून घेतलंय, असा जर कोणी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणायचं. मग भक्त कसा असावा? तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. रामायणामधला अतिशय सुंदर दृष्टांत आहे. रामायणामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाचा संहार केला आणि अयोध्येमध्ये परत आले. आता अयोध्येमध्ये परत आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता. आणि राज्याभिषेक सोहळा संपन्न होत असताना ज्यावेळेला राज्याभिषेक सोहळा समारोपाकडे जात होता, त्यांनी असा विचार केला प्रभू रामचंद्रांनी की दरबारामध्ये जे कोणी आपले प्रिय भक्त बसलेले आहेत त्या प्रत्येक प्रिय भक्ताला दरबारामध्ये बोलवायचं, प्रत्येकाला काही ना काहीतरी भेट वस्तू द्यायची, प्रत्येकाचा काही ना काहीतरी सन्मान करायचा, असा त्यांनी विचार केला. आता प्रत्येक प्रिय भक्त दरबारामध्ये बोलवला जायचा, प्रत्येकाला काही ना काहीतरी भेट वस्तू दिली जायची, प्रत्येकाचा सन्मान केला जायचा. प्रत्येक प्रिय भक्त दरबारामध्ये आला, सर्वांचा सन्मान झाला. आणि आता सर्वात शेवटी दरबारामध्ये आले हनुमंतराय. हनुमंतरायाला समोर पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांनी असा विचार केला की हनुमंतराय आपले इतके प्रिय भक्त आहेत की त्यांच्याकरता भेट म्हणून काय द्यावं हे त्यांना सुचत नव्हतं. गळ्यामध्ये अनमोल असा रत्नांचा हार होता, अनमोल असा हिऱ्यांचा हार, तो अनमोल असणारा रत्नांचा हार काढला आणि हनुमंतरायाकरता भेट म्हणून दिला. आता हनुमंतरायाने तो हार हातामध्ये घेतला आणि आपल्या जागेवरती जाऊन विराजमान झाले. दरबारामध्ये जाऊन बसल्यानंतर तो हार हातामध्ये घेतला, त्या हारातला एक एक मोती बाजूला काढत होते आणि तो मोती दाताने फोडून असा निरखून पाहून देऊन खाली टाकून देत होते. हे सगळं दृश्य ज्यावेळेला दरबाराने पाहिलं, दरबार त्यांच्यावरती हसू लागला. दरबार हसू लागला आणि बिभीषणाने विचारलं, अरे हनुमंता, तो काही बाजारातला 5 रुपयाचा हार नाहीये, अनमोल असा रत्नांचा हार तू कशा करता तोडतोयस? हनुमंतरायाने उत्तर दिलं, हा जो अनमोल असणारा रत्नांचा हार आहे ना,
हा हार दरबारा करताय, माझ्या करता नाहीये. आणि ज्या वस्तूमध्ये माझे प्रभू रामचंद्र नाहीत, ज्याच्यामध्ये माझी जानकी माता नाही, ती वस्तू माझ्या काय कामाची? या अनमोल असणाऱ्या हारामध्ये माझे प्रभू रामचंद्र मला कुठे दिसतायत का? याच्यामध्ये माझी जानकी माता मला कुठे दिसते का ते मी पाहतोय. आणि ज्या वस्तूमध्ये माझे राम नाही, ती वस्तू माझ्या काय कामाची? आणि हनुमंतरायाने हार फेकून दिला. आता हार फेकून दिल्यानंतर सीता मातेला राग आला आणि सीता मातेने हनुमंतरायाची परीक्षा घेण्याच्या उद्देशानं एक वाक्य वापरलं. अरे हनुमंता, त्या निर्जीव असणाऱ्या हारामध्ये तू राम आहे का म्हणतोय? त्याच्यामध्ये माझी जानकी माता मला कुठे दिसत नाही म्हणतो, त्याच्यामध्ये माझा राम मला कुठे दिसत नाही म्हणतो. अरे निर्जीव असणाऱ्या वस्तूमध्ये तू राम शोधतोय, तुझ्यात तरी कुठे राम आहे? असं शब्द वापरल्याबरोबर हनुमंतरायानं छाती फाडली आणि संपूर्ण दरबाराला आपल्या हृदयामध्ये विराजमान असलेले प्रभू रामचंद्र आणि जानकी माता दाखवली. सारखा ज्यानं आपलं अंतकरण रिकामं करून फक्त भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान करून घेतले. आवाज दे थोडासा. त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणायचं. साधूचं भक्ताचं नंबर 1चं लक्षण निरोबराय सांगतात की त्याला पैसा नाही आवडला पाहिजे. त्याची संत त्यांचा हेत विठ्ठले. खऱ्या अर्थाने देवाशिवाय त्याला दुसरं काही आवडत जाऊ नये असा जर कोणी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणायचं, त्याला खऱ्या अर्थाने साधू म्हणायचं. मग या कलियुगामध्ये जर एखादा म्हटला की देवाशिवाय मला दुसरं काही आवडत नाही, पैसा मला आवडत नाही, कोण म्हणतं देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही? शास्त्रकार तर सांगतात एक मुलगा मोरीत पडला. मोरीत छोटासा मुलगा होता.
मोरीत पडला. आता मोरीत पडल्यानंतर त्याला बाहेर कसं काढायचं? भरपूर लोकांनी प्रयत्न केला बाहेर काढण्याचा, परंतु तो मुलगा बाहेर येत नव्हता. मग आता काय करायचं? तर त्याला 1 रुपयाचं नाणं दाखवलं. 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मोरीतून बाहेर येतोय. पैसा कशा करता लागतोय हे त्या लेकराला कळतंय का? पैसा म्हणजे काय हे त्याला माहिती नाही. पैसा कशा करता लागतोय हे त्याला कळत नाही. तरी सुद्धा 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर बाळ तरी रिघेद्वारी अर्थ दाविता गा निर्धारी. तरी सुद्धा पैसा दाखवल्याच्या बरोबर तो मोरीतून बाहेर येतोय. इतका त्या लेकराला पैसा आवडतोय, मग तुम्हाला आम्हाला का आवडू नये? तुमची आमची आशा तर इतकी वाईट आहे. तुमची आमची आशा कशी आहे सांगू तुम्हाला? एखादी इमारत असते, इमारत बघा, त्या इमारतीचा पहिला मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात ना, त्याला म्हणायचं आशा. इमारत कळते का तुम्हाला? इमारतीचा दुसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा तिसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. आणि या आशेचं एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतो. हिंदी कवी सांगू, चाह पैसों से आनों में आने लगी, चाह आनों से रुपया बनाने लगी, चाह रुपया से नोटे छपाते चली, चाह नोटे से कोटी चुनाती रही, चाह कोटी से मोटर बुलाते रही, चाह मोटर ने होटल ले जाते रही, चाह होटल की बोतल बुलाते रही, चाह बोतल ने हॉस्पिटल ले जाते रही. समजलं काही? तो हिंदी कवी म्हणतो, चाह पैशापासून आण्यापर्यंत येते, आण्यापासून रुपयापर्यंत येते, रुपयाचं रूपांतर नोटेमध्ये होतं, नोटीचं रूपांतर कोटीमध्ये होतं, कोटी रुपयाची गाडी ज्यावेळेला घरापर्यंत येते, ती गाडी आपल्याला हॉटेल पर्यंत घेऊन जाते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला बाटली हातामध्ये येते, कशाची तुमच्या लक्षात आली असेल, बरोबर ना? ज्यावेळेला हॉटेलमध्ये गेल्यानंतर बाटली हातामध्ये येते, ती बाटली आपल्याला हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाते, आणि हॉस्पिटल पासूनचा आपला प्रवास ज्या दिवशी स्मशानापर्यंत होतो ना, त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते. तोपर्यंत आपल्या जीवनातली आशा संपत नाही. आणि म्हणून चाह पैसों से आनों में आने लगी, चाह आनों से रुपया बनाने लगी, चाह रुपये से नोटे छपाते चली, चाह नोटे से कोटी चुनाती रही, चाह कोटी से मोटर बुलाती रही, चाह मोटर ने होटल ले जाते रही, चाह होटल की बोतल बुलाते रही, चाह बोतल ने हॉस्पिटल ले जाते रही. मरेपर्यंत माणसाच्या जीवनातली आशा संपत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये, अशा कलियुगामध्ये जर एखादा म्हटला की देवाशिवाय मला दुसरं काही आवडत नाही, पैसा मला आवडत नाही, तर कशावरून ओळखायचं की त्याला पैसा आवडत नाही? त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आस नाही, हे कशावरून ओळखायचं? तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. एक महान संन्यासी होता आणि एका महान राजाच्या दारामध्ये गेला. सर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला संन्यासी, अधिकारी संन्यासी होता बरं का. कलियुगातल्या संन्याशांसारखा नव्हता. काहींना बायका जगवायचा कंटाळा आला म्हणून स्वतःला संन्यासी म्हणून घेऊ लागले. असा संन्यासी नव्हता तो. अधिकारी संन्यासी होता. सर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला तो संन्यासी एका महान राजाच्या दारामध्ये गेला. तर राजाच्या दारात गेला. सकाळी सकाळी भिक्षे करता अलफ ठोकली. ज्या राजाच्या दारात भिक्षे करता अलफ ठोकली, त्या राजाने आई जगदंबेची पूजा नुकतीच आटोपली होती. आई जगदंबेची पूजा झाली. दारात संन्यासी उभा आहे. खिडकीतून बाहेर पाहिलं, सूर्याचा उदय होतोय आणि दारामध्ये संन्यासी उभा आहे. दारातला संन्यासी पाहिलं, सूर्याकडे पाहिलं, संन्याशाकडे पाहिलं, तर सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतकं तेज त्या संन्याशाचं होतं. सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतका तेजस्वी संन्यासी त्या राजाने पाहिला आणि घरात असलेल्या आईला आवाज दिला, आई, सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतका तेजस्वी संन्यासी आपल्या दारात उभा आहे. म्हटले, सांग त्याच्या झोडीमध्ये काय टाकू? आता काय टाकू म्हटल्यानंतर ती अधिकारी बाई होती. ती काही पप्प्याची नाव माय नव्हती, ती अधिकारी बाई होती. ती स्वराज्यजननी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या. त्या जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, अरे शुभा, सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतका तेजस्वी संन्यासी जर आपल्या दारात आला असेल ना, तर आपणच त्याच्या झोळीत बसू ना. म्हटले, कशाला काही शिल्लक ठेवायचं? आता हे आईचे उद्गार त्या राजाने ऐकले आणि कंकाला बोलून घेतलं. कंक म्हणजे हिसाब करणारा बरं का. जिंच्या पॅन्टीवाले नीट ऐका. कंक म्हणजे हिसाब करणारा. स्वराज्याचा संपूर्ण अहवाल ज्याला पाठ आहे. आपल्या ताब्यात गड किती, आपल्या ताब्यात किल्ले किती, आपल्या ताब्यात जमीन किती, आपल्या ताब्यात हत्ती किती, आपल्या ताब्यात पालख्या किती, हा संपूर्ण अहवाल ज्याला पाठ आहे त्या कंकाला बोलून घेतलं. तो कंक आला. कंकाच्या हातामध्ये एक कोरा कागद आणि लेखणी दिली. आणि लेखणी दिल्यानंतर स्वराज्याचा संपूर्ण अहवाल त्या कागदावरती लिहायला सांगितला. संपूर्ण स्वराज्याचा अहवाल असणारा कागद लिहून झाला. त्या
कागदाच्या खाली राजाने स्वाक्षरी केली, खाली राजाची राजमुद्रा उठवली आणि तो संपूर्ण स्वराज्याचा अहवाल असणारा कागद त्या संन्याशाच्या झोळीमध्ये टाकला. ज्या संन्याशाच्या झोळीत टाकला मायबापांनो, त्या संन्याशाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींनी तो कागद हातामध्ये घेतला आणि कागद वाचत असताना डोळ्यामध्ये पाणी आलं. समर्थ रामदास स्वामींनी कागद वाचला. कागद वाचून झाल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. रडता रडता राजेंना म्हणतायत, राजे आम्हाला काय करायचं या सगळ्याचं. आणि ज्या क्षणाला तो कागद वाचून पूर्ण झाला त्याच क्षणाला त्या कागदाचे हजारो तुकडे केले, राजाच्या पायावरती टाकले. ही ज्याच्या हृदयाची भूमिका आहे ना, त्याला म्हणायचं त्याच्या चित्तामध्ये आस नाही. आणि मग अशी जर चित्तामध्ये आस नसेल तर जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या भक्ताचं काम करण्याकरता कोणत्याही प्रकारची लाज अनंत करणार. मग कोणत्या भक्ताचं काम केलं तर लक्षपूर्वक ऐका. भगवान पुरुषोत्तम असणारे त्यांच्या दरबारामध्ये सुंदर असा उत्सव तुम्ही करताय, म्हणून त्यांचाच अवतार असणारे पांडुरंग परमात्मा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्यांचा एक दृष्टांत तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कोणत्या भक्ताचं काम केलं तर लक्षपूर्वक ऐका. बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम सेना महाराजांकडे होतं. बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम सेना महाराजांकडे होतं. जातीनं नावी होते, ते वारीक होते, परंतु निष्ठावंत भक्त होते. 18 संतांपैकी एक संत म्हणजे सेना महाराज. लक्षपूर्वक एका दृष्टांत अतिशय मार्मिक दृष्टांत आहे बरं का. 18 संतांपैकी एक संत म्हणजे सेना महाराज. परंतु पोटासाठी काहीतरी कामधंदा करावाच लागतो ना. या कर्मभूमीवर आल्याच्या नंतर पोटासाठी काहीतरी कामधंदा करावाच लागतो. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. या कर्मभूमीवर आल्याच्या नंतर पोटासाठी कामधंदा न करणं आणि भगवंताचं नाव न घेणं हे मूर्खाचं लक्षण सांगितलं तुळशीदासांनी. काहीतरी कामधंदा करावाच लागतो, म्हणून बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम करायचे. आता एक दिवस सेना महाराज बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम करत असताना एका रात्री बिदरच्या बादशाची पाठ दुखू लागली. आता पाठ दुखायला लागल्याच्या नंतर प्रधानाला आवाज दिला. प्रधान आला. जी आलमपणा काय काम. जातीनं मुसलमान होता तो. जी आलमपणा काय काम म्हटलं. बरोबर सांगितलं. सेनाला बोलून आणा म्हटले, माझी पाठ दुखती. सेनानं पाठ सोडली का पाठ राहती म्हटले. आता घड्याळात पाहिलं प्रधानानं तर रात्रीचे 1 वाजले होते. प्रधानानं विचार केला, रात्रीच्या 1 वाजता सेना महाराजांचं दार कसं वाजवावं. सेना महाराजांचं दार कसं वाजवावं विचार केला. राजाला सांगितलं 2-2:30 वाजेपर्यंत कशी तरी तगमग सहन करा म्हटले. 2-2:30 वाजेपर्यंत राजानं कशी तरी तगमग सहन केली आणि पहाटेच्या 3-3:30 वाजता सेवकाला बोलवलं. सेवकाला सांगितलं आता सेनाला बोलून आणावं लागतंय. रात्रीच्या 1 वाजल्यापासून मानेपासून कमरेपर्यंत ठण 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 बादशाह करत होता. सांगितलं आता पाठ दुखायची राहत नाही. सेवकाला सांगितलं सेनाला बोलवून आणा. सेना महाराजांना बोलवण्याकरता सेवक निघाला. सेना महाराजांच्या दारात गेला. दारात गेल्याबरोबर आवाज दिला सेना महाराजांना. तर सेना महाराजांची पत्नी बाहेर आली. सेना महाराजांच्या पत्नीनं विचारलं कोण. जी मी बादशाहचा नोकर आहे म्हटले. काय काम माईबाप. बादशाहची पाठ दुखती म्हणले. बोलवलंय बादशाहनं सेना महाराजांना. ठीक आहे म्हटलं, देते पाठवून. पाठवून देते म्हटलं आणि घरात गेल्या. घरात गेल्यानंतर पाहिलं तर सेना महाराजांची पूजा चालू होती माईबापांनो. काय सेना महाराजांची पूजा होती. पाषाणाची मूर्ती होती विठ्ठलाची इतकुशी. खापराची नांद होती. लोटकं होतं. त्या खापराच्या नांदीतलं पाणी लोटक्यानं लोटक्यानं पाणी देवाच्या डोक्यावर घालायचं आणि 2 लोटके पाणी देवाच्या डोक्यावर घातलं की 4 लोटके पाणी उघडत होतं. जगद्गुरु तुकोबारायांना एका साधकाने प्रश्न विचारला. जगद्गुरु तुकोबाराय 2 लोटके पाणी सेना महाराजांनी देवाच्या डोक्यावरती घातल्यानंतर 4 लोटके पाणी उघळतंय. 2 लोटके पाणी कुठून येतंय. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तितकं देव सेना महाराजांकरता रडत होता. कारण त्यांच्या अंतकरणातला भावच तितका शुद्ध होता मायबाप. आणि त्यांची पूजा होती असं म्हणतात. सेना महाराज पूजा करायला लागले ना तर पहाटेच्या वेळेला त्यांच्या झोपण्याच्या कडेने लोक येऊन बसत होते त्यांचे मंत्र ऐकण्याकरता. दशग्रंथी ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ त्यांचा मंत्र उच्चार होता. आणि वेदाच्या रुचा तर असं म्हणायचे जगाच्या बापानं त्या वेदाच्या रुचा ऐकाव्या आणि म्हणावं काय माझं सेना रुचा म्हणतोय आणि रडावं जगाच्या बापाने. पण माई बापांना आपल्यासारखी सोन्याची आरती होती, चांदीचा पाठ होता का काय होतं. काहीच नव्हतं ना. नुसती मानस पूजा.
खापराची नांद होती, नांदीतलं पाणी लोटक्यात घ्यायचं, लोटक्याने पाणी देवाच्या डोक्यावर घालायचं, फाटक्या उपरणानं देवाचा चेहरा पुसायचा, कपाळाला गोपीचंदन टिळा लावायचा. 15-20 मिनिटात मध्ये होणारी पूजा. आज मात्र 3 तास झाले सेना महाराजांची पूजा चालू होती. 3 तास झाले सेना महाराजांची पूजा चालू आहे. विचार केला, पत्नीनं दारात बादशाचा नोकर आलाय. त्या ठिकाणी सेना महाराजांना बोलवलंय, काय करावं विचार करत होत्या सेना महाराजांची पत्नी. जर सेना महाराजांची पूजा मोडावी तर पूजा मोडल्याचा दोष लागतोय, आणि नाही मोडावी तर बादशाह मारल्याशिवाय राहत नाही. कारण तो काय सामान्य बादशाह होता का? इतका श्रीमंत बादशाह होता मायबापांनो. आताच्या 100 खासदारापेक्षा श्रीमंत बादशाह होता. किती श्रीमंत होता सांगू? त्याच्या एका सरदाराला बसायला 844 घोडे, 1.25 किलो चांदीच्या रेखीबा बुट ठेवायला होत्या, आणि अर्धा किलो सोन्याचा लगाम एका घोड्याच्या तोंडात होता. इतका श्रीमंत बादशाह होता. आता मला सांगा, 844 घोडे गुणिले 1.25 किलो चांदी, करा बरं हिशोब पोरांनो, किती होतोय? आणि ज्याला सण होतोय त्याने करा बरं का, घरी गेल्यानंतर करा, नाहीतर शेजाराचा 100 क्विंटल कापूस पाहिल्यानंतर ज्याच्या पोटात दुखतोय ना त्यानं हा हिशोब करू नका. इतका श्रीमंत बादशाह होता, इतका श्रीमंत बादशाह होता. आणि त्या श्रीमंत बादशाहचा नोकर दारामध्ये आला. आईसाहेबांनी विचार केला, काय करावं? आता मला सांगा माईबापांनो, त्या सेना महाराजांच्या पत्नीच्या जागेवरती जर आपल्या पाकिस्तानी असते तर त्यांनी काय केलं असतं? पाकिस्तानी कळलं ना तुम्हाला, पूजा होऊ दिली असते का तुमची? काय म्हटल्या असत्या? साहेबाचा माणूस आलाय म्हटली असते. दारामध्ये काय देणार आहेत ते देऊ तुम्हाला. 2-2 किलोचे टाळ बाजू 1-1 किलोचे केले म्हटले असते. साहेबाचा माणूस 5-25 हजाराचा बंडल देईल असं म्हटली असती का नाही? परंतु ती सेना महाराजांची पत्नी होती. सेना महाराजांची पत्नी होती. अंतःकरणातला भाव इतका शुद्ध होता, जशाला तशी 3 तास पूजा होऊ दिली. आणि अर्धा तास झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बादशाहनं फरमान काढलं. म्हटले मारेताना त्या सेनाला मारेताना म्हटला बरोबर 2 घोड्यावरती 2 सेवक बसले, आणि सेना महाराजांच्या घराच्या दिशेने घोडे निघाले. महाद्वारापर्यंत घोडे गेल्याच्या नंतर जगाच्या मालकानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून खाली उडी टाकली. विचार केला की आपली पूजा करता करता सेना महाराजांना जर माळ बसला तर आपल्याला दया सिंधू दयासागर करुणा वत्सल करुणा घन कोण बरं म्हणेल. त्या ठिकाणी उडी टाकली. सेना महाराजांचं रूप धारण केलं. पागोट डोक्याला गुंडाळले, गुडघ्यापर्यंत खोचलेलं धोतर, कानापर्यंत काठी आहे. त्या ठिकाणी धोपटी बगलेमध्ये अडकवली. सेना महाराजांचं रूप धारण करून त्या ठिकाणी बादशाहच्या दारामध्ये जाऊन बादशाहला त्या ठिकाणी मुजरा केला. जी अलंपणा, काय काम म्हटला. बरोबर बादशाहनं सांगितलं, पाठ दुखती रे सेना माझी, रात्रीच्या 1 वाजल्यापासून विंचू चावल्यासारख्या वेदना होतात म्हटले. ठीक आहे म्हटले, बसा मालक. खुर्चीवरती बसवलं. धोपटीतून तेलाची बाटली काढली, त्याच्यामध्ये तेलामध्ये 5 बोटं बुडवले, आणि सेना महाराजांच्या रूपामध्ये मानेपासून कमरेपर्यंत एकदाच हात फिरवला तर सेना बादशाहची पाठच दुखायची राहिली. त्या ठिकाणी थोड्या वेळानंतर बादशाहची हुशल नावाची बेगम आली, आणि हुशल नावाच्या बेगमने आवाज दिला, जी आप सो रहे हैं? नहीं तो बादशाह उठून बसला. बोले सेना कहा है? यही खडा आहे. होते सेना महाराज. सेना महाराजांना आत बोलून घेतलं. सेना महाराजांचा हात बादशाहनं हातामध्ये घेतला, आणि बादशाह म्हणतोय, सेना काय तुझा हात आहे रे? रात्रीच्या 1 वाजल्यापासून ठण 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 विंचू चावल्यासारख्या वेदना होत होत्या म्हटले. एकदाच मानेपासून कमरेपर्यंत हात फिरवला तर पाठच दुखायची राहिली. काय तुझा हात कोमल आहे? आता तो कोमलच असणार ना, कारण तो काय सेना महाराजांचा हात होता का? जगाच्या बापाचा हात होता ना माईबापांना. तो ते काही मसाड्याच्या कातड्यासारखं थोडीच असणार आहे. अतिशय कोमल असा हात होता. तो हात हातामध्ये घेतला. काय तुझा हात कोमल आहे? त्या ठिकाणी बादशाह खुश झाला आणि सांगितलं प्रधानाला, सेनाच्या धोपटीमध्ये 2 मोठे मोहरा टाका. सेनाच्या धोपटीत 2 मोठे मोहरा टाकल्या. धोपटीचं झाकण बंद केलं. जगाच्या बापानं ती धोपटी सेना महाराजांच्या घरात अडकवली, विटेवरती जाऊन उभे राहिले. 3 तासानंतर ज्यावेळेला पूजा झाली, पत्नीनं सांगितलं 3 तासापूर्वी बादशाहचा नोकर आला होता. बादशाहच्या नोकरानं त्या ठिकाणी सांगितलं, बादशाहची पाठ दुखती, बोलवलंय तुम्हाला. 3 तासानंतर बोलवलंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गडबडीमध्ये फाटकं पागोटं डोक्याला गुंडाळलं, दोपटी कमरेमध्ये अडकवली, आणि सेना महाराज निघाले जाण्याकरता. जात असताना पत्नीनं विचारलं, 3 तासापूर्वी बादशाहचा नोकर आला होता म्हटल्यानंतर आता बादशाह तुम्हाला चापकानं मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला सेना महाराजांनी एक वाक्य वापरलं. सेना महाराज म्हणतायत, अगं तू कशाला काळजी करते? तो विठेवरचा आहे ना, आपलं सगळं सांभाळून घेणार. आणि सांभाळलं ना त्या विटेवरच्याने, सगळं सांभाळून घेणारे म्हटले, आणि निघाले.
गेल्यानंतर दरबारामध्ये गेले. समोरून बादशाह आणि प्रधान फिरायला चालले होते. समोरून पाहिलं सेना महाराज येत आहेत आणि बादशाहने विचारलं, सेना अरे सकाळी 3:30 वाजताच येऊन गेला ना, परत कशा करता आला? सेना महाराजांना वाटलं कदाचित बादशाह आपल्याला आडवा बोलत असेल. दोन्ही हात सेना महाराजांनी त्या ठिकाणी जोडले आणि सांगितलं, 3 तास देवाची पूजा चालू होती. पूजा चालू असताना पत्नीने उठवलं नाही. पूजा मोडल्याचा दोष लागल म्हणून यायला उशीर झाला. माफी असावी, पुन्हा अशी चूक होणार नाही सरकार. दोन्ही हात जोडले. त्यावेळेला बादशाहने एक वाक्य वापरलं, सेना अरे पहाटे 3-3:30 वाजताच येऊन गेला. माझी पाठ जोडी तुझ्या धोपटीमध्ये 2 मोठे मोहरा टाकल्या. आणखी मोहरा पाहिजे म्हणून तर परत आला नाहीस ना. धोपटीचं झाकण उडून पाहिलं तर दैदिप्यमान अशा चमचम करणाऱ्या मोहरा आतून होत्या. त्या मोहरा पहिल्या सेना महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माई बाप्पांनो, सेना महाराज ढसढसा रडू लागले. फाटकं उपरनं डोळ्याला लावलं. सेना महाराज घरी गेले. घरी गेल्यानंतर पत्नीनं रडताना पाहिलं आणि विचारलं, का हो मारलं का तुम्हाला त्या ठिकाणी बादशाहनं? नाही ग, नाही मारलं. मग डोळ्यात पाणी कशा करता, रडताय कशा करता? त्यावेळेला रडता सेना महाराज पत्नीला सांगतायत, अगं 3 तासापूर्वी देवाची पूजा करत असताना तुम्हाला उठवलं नाही. त्याचा परिणाम जगाच्या बापाला माझ्या जागेवरती माझं रूप धारण करून बादशाहची पाठ चोळावी लागली. इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाच्या बापाला माझ्या करता करावं लागलं. तसा सेना महाराज रडतायत आणि याचं मूर्तिमंत प्रकरण पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, साधावया भक्ती काज अभंगाचं प्रथम. साधावया भक्ती काज
ऐसी असी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाचा बाप आपल्याकरिता करत असतो. इतक्या खालच्या पात्रतेचं काम केलं त्या ठिकाणी सेना महाराजांच्या रूपामध्ये बादशाहची पाठ सोडली. याच्यामध्ये काय नवले याच्याही पेक्षा खालच्या पात्रतेचं काम जगाचा बाप आपल्या भक्ता करता करत असतो. किती खालच्या पात्रतेचं करतो सांगू तुम्हाला. एका मुलीचा विवाह झाला. लक्षपूर्वक आहे का. नवरदेव मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत झाली. आता गुणवान नवरदेव होता तो. कलियुगातल्या नवरदेवांसारखा नव्हता बरं का. काही नवरदेव 100 मुली पाहतात तरी सुद्धा मुलगी पसंत पडत नाही. माझे पतिदेव मला पाहायला आले त्यावेळेला 50 मुली पाहून आले होते. लक्षपूर्वक आहे का. तुमच्या माहिती करता सांगते. मला पाहायला आले त्यावेळेला 50 मुली पाहून आले होते. मी 51 होते. आणि मला पाहून गेल्यानंतर आमच्या घरच्यांना फोन केला आणि आमच्या घरच्यांना म्हटले तुमचा रिप्लाय काय आहे ते लवकर सांगा, नाहीतर आम्हाला दुसरं स्थळ पाहायला जायचंय. म्हणजे यांना पाहायला जायचं होतं. तसे ते गुणवान आहेत म्हणूनच मी आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे का. ते जर गुणवान नसते तर आज या नारदाच्या गादीवरती मी उभी नसते, महाराष्ट्रावर कीर्तन करत नसते. तसा तो नवरदेव गुणवान होता, अतिशय गुणवान. आणि मुलगी पसंत झाली. आता मुलगी पसंत झाल्यानंतर विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळची वरात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10-12 वाजेपर्यंत सत्यनारायणाची महापूजा झाली आणि 1-2 वाजेपर्यंत माणसं जेवले. माणसं जेवल्याच्या नंतर 4 वाजायच्या टायमिंगला त्या नव्या नवरीने साडीचा पदर कमरेला खोलला. लक्षपूर्वक आहे का. ही भारतीय संस्कृतीवर का माता मावल्यांनो. लग्नाच्या आधी आईने मुलीला सर्व कामं शिकवायचे. लग्न झाल्यानंतर ते सासरी करून दाखवायचे. आणि एखादं काम नाही आलं की सासूने म्हणायचं हेच तुझ्या आईने शिकवलं का तुला. पण असं म्हणणाऱ्या सासांनो आपली ही मुलगी कोणाच्या तरी घरी संसार करत असते. त्या नव्या नवरीने साडीचा पदर कमरेला खोवला. सगळं घर झाडलं, अंगण झाडलं, मागचं घर पुढचं घर सगळं झाडलं. सगळ्या घरातला कचरा एका टोपलीमध्ये भरला आणि कचरा टोपलीत भरल्यानंतर 4 वाजायच्या टायमिंगला ती नवी नवरी कचरा टाकण्याकरता गावाच्या बाहेर निघाली. आता गावाच्या बाहेर जात असताना 4 वाजायच्या टायमिंगला घरात एक छोटीशी नणंद होती. ती छोटीशी नणंद म्हटली वहिनी मी तुमच्या बरोबर. आता ती नणंद होती, तिला एका डोळ्याने दिसत नव्हतं बरं का. एक डोळा हेकना की दरबी देखना, पाहायची भीती चालायची दुसरीकडे, जिलेबीकडे पाहायची, लाडू मागायची, अशी ती होती. परंतु ती नणंद होती ना, नंदेला आवाजावं घालायला लागतं बघा. ती नणंद होती, तिनं आवाजावं घातलं. म्हटली चला ना म्हटल्याबरोबर वहिनीच्या साडीचा पदर धरला आणि गावाच्या बाहेर 4 वाजायच्या टायमिंगला कचरा टाकण्याकरता गेल्या. आता कचरा टाकण्याकरता गेलेल्या असताना रस्त्याच्या अलीकडच्या बाजूने कचरा टाकत होत्या आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने दिंडी गावातून चालली होती. सुंदर असं भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं. श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव एक वारकरी संप्रदायाचा पाया आहे तर दुसरा वारकरी संप्रदायाचा रस आहे. आणि म्हणून त्या 2 श्वासाचं भजन आपल्या सर्वांना आज करायचंय. जसं त्या दिंडीमध्ये भजन चालू होतं ना, अगदी तसंच भजन आज या पुरुष शब्द गावामध्ये झालं पाहिजे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि दिंडीत जसं भजन होतं ना, अगदी तसंच भजन आपल्याला करायचं. कॅमेरा सगळीकडे फिरतो. कॅमेरा
अलीकडच्या बाजूला कचरा टाकायला गेलेल्या होत्या. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने दिंडी गावातून चालली होती. सुंदर असं भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं. टाळ आणि पखवाजांचा आवाज कानावरती पडला. टाळ आणि पखवाजांचा आवाज कानावरती पडल्याबरोबर त्या नव्या नवरीनं टोपली सहित कचरा उकिरड्यावरती फेकला, दिंडीमध्ये मिसळल्या. आता दिंडीमध्ये मिसळल्यानंतर ज्या डोळ्यानं त्या नंदीला दिसत नव्हतं ना, त्या बाजूने दिंडीमध्ये गेला. त्या छोट्याशा नंदीला असं वाटलं वहिनी घरीच गेल्यात. ती घरी गेली. घरी गेल्यानंतर सासूने विचारलं सुनबाई कुठे? सुनबाई कुठे म्हटल्यानंतर तिने सांगितलं घरीच आल्यात ना. घरीच आल्यात म्हटल्यानंतर घरामध्ये शोधाशोध चालू झाली. मागच्या घरात बघतायत, पुढच्या घरात बघतायत, सगळीकडे पाहिलं परंतु सुनबाई काही सापडत नाही. थोड्या वेळानंतर सासरा बाहेरून आला. सासऱ्याने विचारलं सुनबाई कुठे? सुनबाई कुठे म्हटल्यानंतर सासूने सांगितलं 2 तास झाले सुनबाई काही सापडत नाही. 2 तास झाले सुनबाई सापडत नाही. थोड्या वेळानंतर नवरा बाहेरून आला. नवऱ्यानं विचारलं आई ती कुठे? ती कुठे म्हटल्यानंतर आईनं सांगितलं 4 तास झाले तुझी बायको काही सापडत नाही. 4 तास झाले बायको सापडत नाही म्हटल्यानंतर नवऱ्याला तर घामच आला. कारण बायको जाणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्यातली त्यात कलियुगामध्ये जाणं तर फारच अवघड गोष्ट आहे. एक तर भेटत नाही, भेटली तर राहीन का नाही याची गॅरंटी नाही. बायको सापडणं म्हटल्यानंतर नवऱ्याला घामच आला. थोड्या वेळानंतर आजच सासरा हरिपाठ करून मंदिरातून आला आणि बाहेरून आवाज दिला. बाहेरून आवाज दिला सखूबाई. सखूबाई तिचं नाव होतं. मागच्या घरातून सखूबाई बाहेर आली. आता ती खरी सखू नव्हती माय बापांनो. विटेवरच्या मालकानं त्या ठिकाणी विटेवरून खाली उडी टाकली. सखूबाईच्या जागेवरती काम करण्याकरता आला. त्या ठिकाणी आज सासराने सांगितलं चहा करणं. चहा करणं म्हटल्यानंतर सखूबाईच्या जागेवरती भगवान पंढरीश पांडुरंग घरामध्ये गेले. त्या सखूबाईच्या जागेवरती चहा केला. सडा सारवण रांगोळी धुणं भांडी सगळी काम केली. आणि एक काम सांगू, इतक्या खालच्या पात्रतेचं एक काम केलं मायबापांनो. कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची म्हणी, हास्ते कवळोनी कामिनी शेजे पहुडविली. पतीच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झाली आणि सखूबाईच्या जागेवरती त्या ठिकाणं देवानं काम पूर्ण केलं. 1.5 महिन्यानंतर वारीतून परत आल्याच्या नंतर 1 महिन्याचा गर्भ सखूबाईच्या पोटामध्ये होता. 1 महिन्याचा गर्भ सखूबाईच्या पोटामध्ये म्हटल्यानंतर सखूबाईला वाईट वाटलं. त्या ठिकाणी देवघरामध्ये गेली. देवघरातल्या देवांची पूजा केली आणि देवघरातल्या विठ्ठलाची मूर्ती हातावरती घेतली आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीला प्रश्न विचारू लागली. त्या विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणते आतापर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही. आतापर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही. दिंडीमध्ये गेल्यानंतर जे कोणी वयाने मोठे होते त्यांना माझे पिता मानत होते. जे कोणी वयाने लहान होते त्यांना माझे भाऊ मानत होते. मग हा 1 महिन्याचा गर्भ कोणाचा? विठ्ठलाची मूर्ती बोलू लागली अगं सखे किती मूर्ख आहेस तू. काय म्हणते ती विठ्ठलाची मूर्ती? अगं सखे किती मूर्ख आहेस तू. ज्या दिवशी तू दिंडीमध्ये गेली त्याच दिवशी तू दिंडीमध्ये तुझं लग्न झाल्यानंतर दिंडीमध्ये गेली हे जर तुझ्या घरच्यांना समजलं असतं तर तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता. एका निष्ठावंत वारकऱ्याच्या घरची तू मुलगी आहेस आणि तुझा संसार उद्ध्वस्त होऊ नये याच्या करता तुझ्या जागेवरती संसार केला आणि गर्भ तुझ्या हृदयामध्ये. त्यावेळेला सखूबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सखूबाई रडते. याचं मूर्तिमंत प्रकरण पटून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधा वया याचं मूर्तिमंत प्रकरण पटून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधा वया भक्ती काज नाही लाजत. भक्ताचं काम करत असताना भगवंत लाजत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवाला तुम्ही शरण जा. अशा देवाला तुम्ही शरण जा म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबारायांना एका साधकाने प्रश्न विचारला. जगद्गुरु तुकोबाराय त्या देवाला शरण जायचं खरं आहे. तो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना अंतकरणामध्ये लाज बाळगत नाही. तो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना भीष्मपणा केला खरा धनु बक्षिले इतकं पण तुम्ही सांगता. मग या गोष्टीचा साक्षीदार कोण आहे बरं? तर जगद्गुरु तुकोबाराय त्या गोष्टीची साक्ष देत आहेत एका दृष्टांताद्वारे. लक्षपूर्वक ऐका. तो दृष्टांत असा आहे बघा. पंढरपूरवरती एक 10-15 किलोमीटर वरती पाऊस पडला. पंढरपूरमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता. त्या ठिकाणी पाऊस पडला नाही. परंतु पंढरपूरच्या वरती 15-20 किलोमीटर वरती पाऊस पडला आणि चंद्रभागेला पूर आला.
दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय साक्ष देत आहेत या गोष्टीची. त्या ठिकाणी पाऊस पडला, चंद्रभागा फुटून पंढरपूरमध्ये पाणी घुसलं रात्रीच्या 1 वाजता. आता रात्रीच्या 1 वाजता पाणी घुसल्यानंतर त्या ठिकाणी लोकांच्या अंथरुणाला पाणी लागलं आणि लोकांच्या लक्षात आलं की गावात पूर आलाय. त्या ठिकाणी बारकाले जे मुलं होते, मुलं कडेवरती घेतले, स्वतःचा जीव वाचवण्याकरता ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते पळू लागले. सगळेजण लोक गेले, परंतु त्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावरती जे गोठे होते जनावरांचे, त्या गोठ्यातले 400 जनावर जागच्या जागी मेले. 400 जनावर जागच्या जागी मेल्यानंतर त्या ठिकाणी पंढरपूरची आषाढीची वारी आली होती 5 दिवसांवरती. 5 दिवसांवरती वारी आली म्हणून बिदरच्या बादशाहानं फरमान काढलं. त्या ठिकाणी 50-60 लोक पाठवले. पंढरपूरच्या पूर्व दिशेला एक मोठा खड्डा खोदला आणि ते सगळे जनावर 400 जनावर त्या खड्ड्यामध्ये टाकण्याचं काम चोखा महाराजांकडे दिलं. त्या ठिकाणी चोखा महाराजांकडे काम दिलं. चोखा महाराजांनी ते काम हाती घेतलं. 5 दिवसांवरती पंढरपूरची वारी आली आणि ते जनावर सडाईच्या आतमध्ये त्या खड्ड्यात नेऊन टाकायचे होते. रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हाताला एक सोल बांधली आणि ते गुरं ओढण्याचं काम त्यांचं चालू झालं. रात्रीच्या वेळेला सकाळपासून दुपारपर्यंत त्या ठिकाणी 50 गुरं त्यांनी त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकले. दुपारच्या वेळेला पत्नी भाकर घेऊन आली. पत्नीनं त्या ठिकाणी विचारलं किती गुरं टाकले. सांगितलं 50 गुरं त्या ठिकाणी खड्ड्यात नेऊन टाकलेत, आणखी राहिलेत 350 गुरं राहिलेत. म्हटल्यानंतर पत्नीनं सांगितलं आपण 2 जण हे काम करू. पत्नी त्या ठिकाणी मदत करू लागली. पत्नीनं एक सोल स्वतःच्या हाताला बांधली, एक सोल चोखा महाराजांच्या हाताला. परत 50 गुरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाकले. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत परत 50 गुरं टाकले. आता राहिले किती? 200 गुरं राहिले. आता मात्र त्या ठिकाणी हाताला सोल काचली. त्यांनी विचार केला आता सोल बांधायची कुठे. स्वतःच्या खांद्याला दोघांनी सोल बांधली. परत 50 गुरं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नेऊन टाकले आणि आता त्या ठिकाणी त्यांची हातही सोलून गेले होते, खांदेही सोलून गेले होते. आता विचार केला सोल बांधायची कुठे. चोखा महाराजांनी सांगितलं आता शरीराची एकच जागा शिल्लक आहे, ती म्हणजे कंबर. कमरेला सोल बांधायची. परंतु पत्नीनं सांगितलं 7वा महिना चालू आहे, मला सोल बांधता येणार नाही. सोल बांधता येणार नाही. त्या ठिकाणी चोखा महाराजांनी सांगितलं जा म्हटले तू घरी, मी टाकतो. आता एवढे गुरं राहिलेत, सकाळपर्यंत तुम्हाला ते काम पूर्ण करायचं. एवढे गुरं तुम्ही कसे काय टाकू शकता. चोखा महाराजांनी सांगितलं तो विटेवरचा आहे ना, तो सगळं माझं सांभाळणारे म्हटले. विटेवरच्या वरती सगळं सोपवून दिलं आणि चोखा महाराजांची पत्नी घरी गेली. घरी गेल्या चोखा महाराजांनी स्वतःच्या कमरेला सोल बांधली आणि 50 गुरं परत त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकले. आता राहिले 100 गुरं राहिले. त्या ठिकाणी 100 गुरं राहिल्यानंतर चोखा महाराजांनी रात्रीच्या वेळेला, रात्र झाली होती, रात्रीच्या वेळेला 11 वाजता गुरं टाकण्याचं काम त्यांचं चालू होतं. संपूर्ण शरीराला सोल काचली होती. रात्रीची त्या ठिकाणी शेजारती झाली आणि पांडुरंग परमात्म्याने विचार केला की आता चोखा महाराजांच्या शरीराला जागा राहिली नाही. शेजारती झाल्यानंतर त्या ठिकाणी चोखा महाराजांच्या मदती करता विटेवरून खाली उडी टाकली. भगवान पांडुरंग परमात्म्यानं स्वतःच्या खांद्याला सोल बांधली आणि राहिलेली गुरं पहाटेच्या 3 वाजेपर्यंत त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकली. 3 वाजेपर्यंत त्या खड्ड्यात गुरं नेऊन टाकली. 3 वाजता परत विटेवरती काकड्याच्या वेळेला गेले. काकडा चालू झालेला असताना त्या ठिकाणी नामदेवराय आले होते. नामदेव महाराज त्या ठिकाणी आले आणि ज्या वेळेला मध साखर ते सगळं दही दूध त्यांच्या अंगावरती टाकत होते देवाच्या, त्यावेळेला देवाचं अंग असं थरथर कापत होतं. थरथर कापणारं अंग नामदेव महाराजांनी पाहिलं. त्या ठिकाणी विचार केला अशी आंघोळ आतापर्यंत मी कधी पाहिली नाही. इतक्या आंघोळ्या देवाच्या पाहिल्या, परंतु थरथर करणारं अंग असं कधी पाहिलं नाही. पूजा होऊ दिली. पूजा झाल्याच्या नंतर ब्राह्मणाने दरवाजा लावला आणि नामदेव राहिले त्या ठिकाणी देवाच्या जवळ गेले. देवाला विचारलं आतापर्यंत भरपूर आंघोळ्या पाहिल्या, परंतु आज थरथर कापणारं अंग पाहिलं, कारण काय? कारण काय म्हटल्याबरोबर अंगावरचे कपडे काढले. देवाने ह्या 2 जागा दाखवल्या. 2 जागा दाखवल्या तर खांद्याला सोल काचलेली होती आणि सांगितलं माझ्या चोखा महाराजांना त्या ठिकाणी गुरं ओढत नव्हते म्हणून त्यांच्याकरता विटेवरून खाली उतरलो आणि गुरं त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकले. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा
जगद्गुरु तुकोबरायांचाच अवतार असलेले नामदेवराय सांगतात की शूद्राच्या कुळामध्ये जन्माला आलेले चोखोबाराय त्यांच्याकरता जगाच्या मालकानं इतक्या खालच्या पात्रतेचं काम केलं, त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन साक्षी आले हसी तुका मन साक्षी भगवंताचं भजन केलं, परिणाम इतक्या खालच्या पद्धतीचं काम जगाच्या बापानं त्यांच्या करता केलं. सखुबाईने सुद्धा रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन केलं, परिणाम इतक्या खालच्या पद्धतीचं काम जगाच्या बापानं केलं. त्या ठिकाणी सेना महाराजांनी सुद्धा रात्रंदिवस फक्त भगवंताचं भजन केलं, तर इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाच्या बापानं त्यांच्या करता केलं. इतकी भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद असेल तर मला असं वाटतं आपण त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा त्या भगवंताचं भजन करायचं. इतकी भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद आहे, म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करत करत आपलं जीवन समर्पित करा. देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म सांगितलाय ना, तो धर्म निभावण्याचा कधीतरी प्रयत्न करा. आपली संस्कृती आपल्याला धर्म शिकवते. काय सांगितलं आपला धर्म? साने गुरुजी आपल्याला फार सुंदर धर्म शिकवतात. काय सांगितलं आपला धर्म मुलांनो? खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालाव्या. बरोबर, असं नाही सांगितलं धर्म, परंतु कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोक जसे निघाले ना, मास्कचा जमानाला मास्क यूज अँड थ्रूचा, ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात ना, अगदी त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, माणसांचा वापर काय करायचा तेवढा करा. माणसं थ्रू करू नका, माणसं टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका, कारण माणसं जीवनात फार महत्वाची असतात. दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेले ना की सुंदर असा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी. आणि ती माणुसकी जीवनामध्ये जपायला शिका. साने गुरुजी आपल्याला
एकामेकावरती प्रेम करून आपलं जीवन समर्पित करायला सांगा. एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करावं. सासूने सुनेवरती प्रेम करावं, सुनेने सासूवरती प्रेम करावं. बाप तर मुलावरती प्रेम करतच असतात, परंतु मुलांनी बापावरती प्रेम करावं. एकामेकावरती प्रेम करून आपलं जीवन समर्पित करावं. कारण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय जीवनामध्ये समाधान नाही. म्हणून देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपल्या संस्कृतीने आपल्याला धर्म शिकवलाय, तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा. कारण आपली संस्कृती आपल्याला धर्म शिकवते, म्हणजेच आपली संस्कृती महान आहे. किती महान आहे सांगू तुम्हाला. आपली संस्कृती इतकी महान आहे, त्याचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. किती महान आहे सांगते तुम्हाला, ऐका. पतीला दृष्टी सुकण्यामुळे स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, लक्षपूर्वक ऐका. पतीला दृष्टी सुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मंडी देतात. संत नामदेव पुत्र कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात, माझ्या ध्वनीवर गाव घालता सुंदर झाडा भक्ती नको. धर्मासाठी राई एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्व स्वप्नीच माझे खंडोजी भिल्लार आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. की महान आपली संस्कृती आहे, इतका महान आपला देश आहे, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे जन्माला येऊ. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं अशी देखणी होती गेला मुसलमानाची फुल, त्या तरुणीला आई म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. तरुणीला
छत्रपती शिवराय होऊन गेले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय होऊन गेले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे होऊन गेले, ज्या भूमीमध्ये शिवरायांनी 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, हीच ती भूमी आहे. अरे आपल्या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, इतका पावन आपला देश आहे. किती पावन आहे सांगू. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे हैवान कहते हैं, 3 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. इतका भारत देश आपला महान आहे. आणि म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमाने त्याच्या प्रत्येकाने टाळी वाजवायची. तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलाय ना, प्रत्येकाने टाळी वाजवायची. टाळी वाजवा. मागे बसलेले सर्वांनी एक साथ टाळी वाजवायची. अरे हीच ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती होऊन गेले. अरे कोण होते छत्रपती, कोण होते छत्रपती सांगू तुम्हाला. अरे छत्रपती शंभूराजांना औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये कैद करून आणलं गेलं, आणि कैद करून आणल्याच्या नंतर औरंगजेब बादशाह म्हणतोय, संभा आखरी बार पूछ रहा हूं, संभा आखरी बार पूछ रहा हूं, झुक जाओ हमारे सामने. तुम्हें इस तब का शहंशाह बनाएंगे, इस तब का शहंशाह बनाएंगे म्हटल्याच्या नंतर झुकत नव्हते शंभूराजे. अरे झुकत नव्हते शंभूराजे. आणि म्हणतो, मेरे आका मुझे हुकुम दो, मैं अभी काखर की गर्दन उतार के रखता हूं, मैं अभी काखर की गर्दन उतार के रखता हूं म्हटल्याच्या नंतर शंभूराजे कडाडले, शंभूराजे कडाडले. शंभूराजे म्हणतात, अरे काखर नाही छत्रपती म्हण, छत्रपती. अरे छत्रपती हा माणूस नाही, छत्रपती हा एक विचार आहे, विचार. छत्रपती हा एक विचार आहे. छत्रपतीला कोणी मारू शकत नाही. जो विचार या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय, त्याला उसळलेला दर्या पडू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरू शकत नाही. उलट मृत्यूच त्याचा समोर नतमस्तक होतो आणि निघून जातो. अरे तुझा तंबूचा सोनेरी कळस एक महिन्यावरून दिसत असेल. छत्रपती शंभूराजे म्हणतात, तुझा तंबूचा सोनेरी कळस एक महिन्यावरून दिसत असेल, परंतु माझ्या राजाचा हिरे टोपांचा तुरा हा लाखो मैदानवरून दिसतो. तो जनसामान्यांच्या मनात दहशत नाही, आत्मविश्वास जगवतो, आत्मविश्वास. अरे कोण होते छत्रपती. त्या ठिकाणी शंभूराजे झुकत नव्हते, शंभूराजे झुकत नव्हते. म्हणून कवी कलशांना दरबारामध्ये आणलं गेलं, कवी कलशांना दरबारामध्ये आणलं गेलं. कवी कलशांना झुकवण्याचा प्रयत्न केला. कवी कलशांना मुकद्दम खान म्हणतोय, बादशाह के आगे अपनी गर्दन झुकाव पुर्णेश करो. त्या ठिकाणी कवी कलशांनी सांगितलं, मैं पुर्णेश नहीं करूंगा. बोले तो क्या कविता करोगे. हा मैं कविता करूंगा. आणि त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांच्या त्या ठिकाणी औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये कवी कलशांनी कविता केली. काय कविता होती ती ऐका तरुण मुलांनो. त्या ठिकाणी कवी कलशांनी कविता केली, यावण रावण की सभा, यावण रावण की सभा, शंभू बसियो बजरंग, लहू लसत सिंदूर खूब खिले हो तुम जंग, राजन हो तुम साजे, खूब लड़े हो तुम जंग, तब ते जग संहार के तकत ते जग अवरंग. आणि ही कविता ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी औरंगजेब बादशाह चिडला, औरंगजेब बादशाह चिडला आणि छत्रपती शंभूराजांवरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. मी तुम्हाला खास सांगते ऐका, आज 1 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती शंभूराजांना कैद केलं होतं. इतिहासाचा हा आजचा काळा दिवस आहे. आणि म्हणून सांगते तुम्हाला ऐका, छत्रपती शंभूराजांवरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. अन्याय अत्याचार करत करत छत्रपती शंभूराजे यांना वडू तुळापुरास आणलं गेलं. औरंगजेबाची झोप वडू तुळापुरासाठी समोर पवित्र असा भीमा इंद्रायणीचा संगम आणि त्या भीमा इंद्रायणीच्या
संगमाच्या साक्षीने शंभूराजांचे डोळे काढले. शंभूराजांची छाती कापली, परंतु याची त्यांना आता जाणीव नव्हती. रात्र एका दिवस त्यांना समजत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी औरंगजेब समोर नकाशा हातवून पावळ वाटा रोखायला सांगत होता. त्याची नजर रायगडावरती रोखलेली होती. शंभूराजांचा छळ चालूच होता. छळाची परी सीमा झाली, अन्याय अत्याचार लज्जित झाले. छळाची परी सीमा झाली, अन्याय अत्याचार लज्जित झाले. परंतु त्या क्रूर औरंगजेबाच्या छळीमध्ये शंभूराजे झुकले नाहीत, कारण त्यांच्या मनात होता शेवटचा श्वास. शंभूराजांच्या मनात होता शेवटचा श्वास. इथे बसलेल्या छाव्यांनो ऐका, तो छावा म्हणत होता माझा शेवटचा श्वास असा असावा. माझ्या श्वासोच्छवासानं या महाराष्ट्र भूवरती एक भगवं वादळ निर्माण व्हावं. मी सांडलेल्या रक्त तुषारांतून लाखो हजारो लढवई निर्माण व्हावे. मीच म्हणलेला शेवटचा श्वास असा असावा विचार करत होते शंभूराजे, आणि झुकत नव्हते त्या औरंगजेबाच्या समोर. अरे त्यांचे डोळे काढले तर त्या ठिकाणी युवई वक्त झाले. छाती कापली तर काळीच लढे, जीभ कापली तर पडचीत लढले, हात कापले तर पाय खंबीरपणाने लढले. शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, परंतु रक्ताचा एक एक थेंब हर हर महादेव गरजत होता. शरीराचा एक एक थेंब हर हर महादेव गरजत होता, आणि तो सांगत होता औरंगजेबाला, अरे औरंग्या, या महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन या महाराष्ट्राच्या मातीतून हसत हसत तू जाऊ शकतो. या महाराष्ट्राच्या मातीतले मावळे, तुला या महाराष्ट्रात तुला शेवटचा श्वास सोडावा लागेल. आणि समोर असलेल्या लोखंडी मल्ल तुम्हाला शंभूराजांची मिठी मारली, आणि या महाराष्ट्राची असणारी अखंड असणारी अस्मिता या मातीमध्ये विलीन होती. शंभूराजे गेले, परंतु शंभूराजांचं स्वप्न अखेर या महाराष्ट्राच्या मातीतल्या मराठ्यांनी पूर्ण केलं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाला शेवटचा श्वास सोडायला लावला. शेवटचा श्वास सोडायला लावला, आणि शेवटचा श्वास अहमदनगर जिल्ह्यामध्ये भिंगार गावी सोडायला लावला. शेवटचा श्वास सोडत असताना काय म्हणतोय औरंगजेब? हम औरंगजेब मोहम्मद. त्याचे शब्द काय होते ऐका. हम औरंगजेब मोहम्मद, हम मुगल सल्तनत के शेरशाह, हमारे सामने खड़ी है समुंदर की सेना. हमारी इतनी बड़ी ताकत, हमारा इतना बड़ा गुरूर, लेकिन हम मराठों का एक किला भी नहीं ले पाए. उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा. अरे हमने आंखें निकाली, उसकी ओर अंधे हम हो गए. हमने जुबान काट डाली, उसकी ओर बेजुबान हम हो गए. हमने खाल उखाड़ डाली थी संभा की, लेकिन आज पता चला हमारी खाल उखाड़ी जा रही है. हमने संभा के टुकड़े टुकड़े कर चील कौओं के आगे बिखर दिए थे, लेकिन आज पता चला हमारा वजूद ही बिखरा जा रहा है. अरे शेरनी के कोख से ही शेर ने जन्म लिया होगा. सचमुच छावा है छावा, सचमुच छावा है छावा, स्वराज्याचा छावा. आणि छावा होता तो इथे बसलेल्या छतांना ऐका, मी हे तुम्हाला का सांगते. छत्रपतींचा प्रत्येक छावा आज जिवंत आहे. छत्रपतींचा प्रत्येक मावळा आज जिवंत आहे. तानाजी मालुसरे जिवंत आहे, शिवा काशी जिवंत आहे, बाजी प्रभू देशपांडे जिवंत आहे. कोणाच्या रूपाने सांगू तुम्हाला. अरे 5-5.5 महिने झाले आपल्याकरता रात्र दिवस मराठा आरक्षणाकरता जे लढा देत आहेत ना, त्या मनोजोगा जरांगे पाटलांच्या रूपाने हे जिवंत आहे. अरे जसं तानाजी मालुसरे आपल्या पत्नीला सांगितलं होतं ना जाताना, माघारी आलो तर पुन्हा गेलो तर स्वराज्याचा, तसं मनोजोगा जरांगे पाटलांनी तुला सांगितलं त्यांच्या पत्नीला, अगं माघारी आलो तर पुन्हा गेलो तर या समाजाचा. आणि काय समर्पणे त्यांच्या जीवनातलं, काय समर्पणे त्यांच्या जीवनात वर्णन नाही करू शकत. सांगून जाईल तुम्हाला. जगावं कसं शिवाजी महाराजांकडून शिकावं. वाक्य लक्षपूर्वक ऐका. जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. मरावं कसं छत्रपती शंभूराजेंकडून शिकावं. आणि लढावं कसं ते मनोज दादा जरांगे पाटलांकडून शिकावं. म्हणून प्रत्येक मावळा जिवंत. तुम्ही जिथं बसलेले
सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ते म्हणून जगा घरातील खटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ना ते प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्याला माझं आव्हान आहे प्रत्येकाला, जोपर्यंत आपला लढा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मागं हटायचं नाही. जोपर्यंत मनोज दादा जनांच्या खटलांचा आणि आपल्या सकल मनातील समाजाचं स्वप्न पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मागं हटायचं नाही. सरांच्या खटलांच्या मागं खंबीरपणाने उभं राहायचं, कारण तुम्ही स्वराज्याचे छावे आणि सांगून जाईल तुम्हाला आपल्याला त्या छाव्याच्या विचाराशिवाय पर्याय नाही. छत्रपती शंभूराजेंच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आणि शंभू चरित्राशिवाय आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही. आणि म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आहे त्याने त्याने जोरात आवाज द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मराठा धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाविषयी जागृत राहा. वारकरी संप्रदायासाठी आपलं जीवन समर्पित करा. आपलं भगवंताचं नामचिंतन करत करत नामस्मरण करत करत आपलं जीवन समर्पित करा. आणि एवढं सांगून जर तुम्ही सगळ्यांनी नाही ऐकलं तर नाथ बाबा फार सुंदर आपल्या आता इथे बसलेले जे काही बाल गोपाळ आहेत ना त्या प्रत्येकाला नाचण्याची संधी आहे बघा. तुम्हाला म्हटलं होतं ना शेवटी संधी देईल तुम्हाला. आता तुम्हाला संधी ज्याला ज्याला नाचायचंय ना त्याच्या प्रत्येकाने आनंद घ्यायचा आहे. बोला हे जरी नाही चाललं तरी दुसरा मागं बसलेली ही मुलं नाचायला लागल्यानंतर मागचे लोक उठून जायला लागले. 5 मिनिटं खाली बसा खाली. डीजे समोर मुलं नाचले की मग पहाड बसतात. आज कीर्तनात नाचते तर हे उठून चालले. खाली बसा सर्व खाली. समोर मुलं नाचले की सहन होतात तुम्हाला, बरोबर ना.
आज कीर्तनात नाच आळणे खाली बसा, बसा खाली, खाली बस. खाली बसा. तर असं संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. लक्षपूर्वक आहे का? कारण मी काही कुठल्या संस्थेमध्ये अध्ययन केलेलं नाही, मी काही कुठे शिकलेली नाही. फक्त माझ्या वडिलांचं स्वप्न होतं माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, खाली बसा. आणि म्हणून मी कीर्तन प्रवचन करते. लक्षपूर्वक आहे का? 5 मिनिटं फक्त तुमच्या घेणारे. खाली बसा माता माऊल्या, खाली बसा. फक्त माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, आणि म्हणून माईबापांनो आज त्या मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी रात्रंदिवस कष्ट करते. जीवनामध्ये खूप प्रसिद्धी कमवावी, पैसा कमवावा हा माझ्या जीवनाचा उद्देश नाहीये. फक्त त्या मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण व्हावं इतकाच उद्देश घेऊन मी आज महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन करते. कारण माझ्या वडिलांनी, आम्ही 4 मुलं, 4ही अपत्यांवरती वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांनी केले. त्यांची इच्छा होती एका तरी मुलीनं किंवा मुलानं कीर्तन करावं, प्रवचन करावं. मी लहान असताना इयत्ता 7वी मध्ये असताना त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी आमच्या गावातल्या ज्या वेळेला 1-2 मुली आळंदीला गेल्या, त्यावेळेला त्यांच्या मुलींच्या आईवडील माझ्या वडिलांना म्हणत होते की तुमच्या मुलीला फार आवड आहे कीर्तनाची, प्रवचनाची, तिलाही तुम्ही आळंदीला टाका. परंतु माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यामुळे मला आळंदीला जाता आलं नाही. ज्या वेळेला त्या मुलींचं शिक्षण आळंदीला 2 वर्ष पूर्ण झालं आणि आळंदीला शिक्षण घेऊन ज्या वेळेला ते गावामध्ये आल्या, त्यांचं कीर्तन गावामध्ये झालं, त्यावेळेला ते कीर्तन ऐकून घरी आल्यानंतर अक्षरशः माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी होतं. माईबापांना, माझे वडील रडत होते आणि मी वडिलांना विचारलं, नाना तुम्ही का रडताय? मी वडिलांना नाना म्हणायचे. इथं बसलेले सगळे आहेत ना माझे बाप आहेत. माईबापांनो, ज्या वेळेला आपल्या जीवनातला बाप निघून जातो ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये तो त्याचा बाप शोधत असतो, आणि ज्या दिवशी त्याच्या जीवनातली आई निघून जात असते ना, त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीमध्ये तो त्याची आई शोधत असतो. आणि म्हणून इथं बसलेले सगळे माझे बाप आहेत. त्या ठिकाणी वडील रडत होते. मी त्यांना विचारलं, तुम्ही का रडताय? त्यावेळेला वडिलांनी सांगितलं, अगं इयत्ता 7वी मध्ये असताना त्या मुलींच्या बरोबर जर मी तुला आळंदीला टाकलं असतं ना, तर आज त्या नारदाच्या गादीवरती उभं राहिलेलं मी तुला पाहिलं असतं. एक बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलोय याचं त्यांना फार दुःख वाटत होतं. आणि माझा बाप ज्या दिवशी या जगातून गेला ना माईबापांनो, त्यावेळेला 10 दिवस झाल्यानंतर वडिलांचा दशक्रिया विधी चालू होता. तुमच्या इकडे दशक्रिया विधी होतो. दशक्रिया विधीच्या वेळेला पिंडदान करतात आणि पिंडदानाच्या वेळेला संकल्प केला जातो. संकल्प कोणी चहा सोडून देतं, वेगळे वेगळे संकल्प असतात. माझा बाप त्या दिवशी जगात नव्हता आणि त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी मी एक संकल्प केला. तो संकल्प काय होता सांगू? बाप जगात नव्हता आणि त्या पिंडदानाकडे पाहून मी म्हणत होते, नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल ना, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला आज असं वाटतंय, माझा बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी त्याला आनंद झाल्याशिवाय राहत नसेल. माझं कीर्तन तुम्हाला आवडेल नाही आवडेल, परंतु त्या माझ्या बापाला आणि त्या माझ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नक्की आवडेल. म्हणून त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी रात्रंदिवस कष्ट करते. फक्त दुःख इतकंच हे माईबापांना जीवनामधलं की आज त्या बापाचं स्वप्न पूर्ण झालंय, परंतु हे सगळं विश्व पाहण्याकरता तो बाप या जगात नाही ना, याचं फार मोठं दुःख वाटतं. जसं माऊलींच्या जीवनातलं दुःख होतं ना, माऊली म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलवल्या, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ लिहिला, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, परंतु या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसं हे सगळं विश्व पाहण्याकरता माझा बाप या जगात नाही ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून एकच विनंती असेल, बाप गरीब असतो,
बाप श्रीमंत असतो, बाप मंद असतो, बाप हुशार असतो, परंतु जोपर्यंत तो जिवंत असतो ना तोपर्यंत दुःखाचा दरवाजा आपल्या काळजाचा बंद असतो. म्हणून त्या बापाची जिवंतपणे सेवा करा. माझं प्रामाणिक मत इतकंच आहे, माझ्या जीवनातलं जे दुःख आहे ना ते तुमच्या जीवनामधलं नसावं. माझ्या जीवनातलं दुःख आहे, बाप गेल्यानंतर त्या बापाचं स्वप्न पूर्ण झालं, परंतु तुम्ही जिवंतपणे त्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करा. जिवंतपणे त्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करावं. त्या बापाच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावा, याच्या इतका आनंद त्या माईबापाला दुसरा कोणताच नसतो. म्हणून त्या माईबापाची सेवा करा, जिवंतपणे सेवा करा. कारण असतात संयमांचे घाट, वाहत नाही तश्रूंचे पाठ, प्रेमाचा असतो सदैव खळखळाट, आई वडिलांच्या आधाराशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट. कधी कधी असते मुखावर रागाची झालर, पण मनी वाहतो पुत्रांविषयी प्रेमाचा सागर. वणवण होती पुरीच्या लग्नासाठी, उंबारठे झिजवतात ते चांगल्या स्थळासाठी, नतमस्तक होतात पुराच्या नोकरीसाठी, कधीही जगत नाहीत ते केवळ स्वतःसाठी. प्रतीक असतं धैर्याचं त्यागाचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्यांचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्यांचं. जिवंतपणे त्या माईबापाचं चरण स्पर्श करा. गेल्यानंतर फोटोला हार तर सगळेच घालतात, दशक्रियाविधी पिंडदान वर्ष श्राद्ध सगळेच करतात. म्हणून जिवंतपणे त्या माईबापाची सेवा करा इतकीच विनंती करेल. तर असो, झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, खऱ्या अर्थाने आजपासून म्हणजे जो बाप मी माझा या जगामध्ये शोधते तो बाप खऱ्या अर्थाने आज मला मिळालाय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांच्या घरी गेल्यानंतर खरोखर असं वाटलं मी माझ्या माहेरात आले की काय. म्हणून सिद्धेश्वर दादाचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्याचप्रमाणे संपूर्ण पुरुषोत्तम पुरीकर असतील, संपूर्ण ग्रामस्थ कार्यक्रमाला साथ करणारे गायनाचार्य, मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टीमवाले दादा, शूटिंगवाले दादा, सर्वांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे माझे पतिदेव ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर मी कार्यक्रम करते ते असणारे माझे पतिदेव, त्यांचे ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. ज्ञानेश्वर